नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रात गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या सहकार विभागाची जबाबदारी स्वीकारली आणि अनेकांच्या पोटात गुडगुड झालं. सुरुवातीच्या काळात या सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री स्वीकारतायत असं लक्षात आल्याच्या नंतर आता सहकारातला स्वाहाकार थांबेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती आणि त्याच अपेक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोट उचलायला सुरुवात झाली. अत्यंत पहिल्या दिवसांमध्ये ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकार मंत्रालय स्वतःकडे स्वीकारलं त्यावेळेला राष्ट्रवादीनं या संपूर्ण निर्णयाचं समर्थन केलं होतं. सहकार म्हणजे स्वाहाकार झालेला आहे, हा स्वाहाकार होऊ नये याच्यासाठी आता प्रयत्न अपेक्षित आहेत अशा प्रकारची अत्यंत गोड भूमिका त्यावेळेला राष्ट्रवादी घेताना दिसली होती. महाराष्ट्राचे सहकार मंत्री यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या सहकार मंत्रालय केंद्रात स्थापण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि अमित शहांकडून देशभरामध्ये सहकार मंत्रालयाच्या निमित्तानं सहकारातली सुसूत्रता अपेक्षित केली. पण अचानक पुलाखालनं काय पाणी वाहून गेलं हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण शरद पवार यांची सहकार मंत्रालयाच्या बाबतीतली आणि सहकार क्षेत्रातल्या केंद्रीय हस्तक्षेपाच्या बाबतची भूमिका बदललेली दिसतीये. आता खरं कोण, आधीची राष्ट्रवादी का आत्ताची राष्ट्रवादी? राष्ट्रवादीनं सहकार विभागाला केंद्रीय स्वरूपातलं निरीक्षक म्हणून अमित शहांसारखं व्यक्तिमत्व मिळण्यावर अचानक भूमिका का बदलावी? आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रात शरद पवारांचा दौरा झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि नंतर अमित शहांची सुद्धा भेट घेतली. ही अधिकृत भेट होण्याच्या पूर्वी त्यांची एक अत्यंत गुपचूप भेट गुजरातमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत अमित शहांची झाली होती. हे सगळ्या माध्यमांमधून समोर आलं होतं. थोडक्यात राष्ट्रवादीच्या भूमिका बदलण्याच्या मागे या भेटी तर कारणीभूत नाहीत ना. आणि आत्ताच्या घडीला केंद्रीय राजकारणामध्ये स्वतःचं महत्व टिकून राहण्याच्या साठी राष्ट्रवादी मुद्दामून सहकाराच्या विरोधात आपली भूमिका नोंदवत तर नाहीये ना. या प्रश्नांचीच चर्चा करण्यासाठी आजच्या लक्षवेधीत विषय राष्ट्रवादीचा अचानक असहकार. चर्चेची सुरुवात करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शेखर चरेगावकर आहेत. शेखर चरेगावकर हे यापूर्वी सहकार परिषदेचे प्रमुखही राहिलेले आहेत. कॉम्रेड अजित नवले आहेत, किसान आंदोलनाचे नेते म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. सरोजताई काशीकर आहेत, शेतकरी संघटनेच्या नेत्या आहेत. माझा प्रश्न थेट आत्ताच्या घडीला उमेश पाटील यांना आहे. उमेशजी, राष्ट्रवादीची भूमिका बदलण्याचं खरं कारण काय आहे? काल परवापर्यंत आपले सहकार मंत्री, आपला पक्ष, आपल्या पक्षाचे वाहिन्यांवर येणारे प्रवक्ते सगळेजण अमित शहांच्या ताब्यात सहकार मंत्रालय गेल्यानंतर स्वागताच्या भूमिका मध्ये दिसत होते. आता भूमिका का बदलली आहे? भूमिका घेणं म्हणजे भूमिका बदलणं असा त्याचा अर्थ होत नाही. नेमकं एक पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की सहकार हा विषय समवर्ती सूचीमध्ये येत नाहीये, तो राज्य सूचीमध्ये येतो. त्यामध्ये केंद्र सरकारने त्याच्या संदर्भामध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आणि ती निर्मिती केल्यानंतर त्याची जबाबदारी गृहमंत्री ही पूर्णवेळ जबाबदारी असलेल्या अमित शहांकडे दिली. आता यामाग ज्या त्यांनी ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर याचा रोख जो आहे तो त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेली ज्या ज्या ठिकाणी सरकार आहेत किंवा जे जे नेते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधल्या पक्षामध्ये आहेत त्या नेत्यांच्या सहकार क्षेत्राशी असलेल्या संबंधाचा त्या नेत्यांना अडचणीत आणण्याच्या करता म्हणून जर त्या खात्याचा जर वापर होणार असेल तर त्याला विरोध असणं हे नैसर्गिक आहे. उमेशजी, आपण एक दोन तीन उदाहरणं द्याल का? आपण एक दोन तीन उदाहरणं द्याल की देशभरामध्ये भाजपा विरोधी कोणत्या नेत्यांवर सहकार विभागाच्या अंतर्गत कारवाई झाली? एक मिनिट, आताशी ते खातं निर्माण झालेलं आहे. ज्या पद्धतीनं ईडी, सीबीआय, एनआयए या केंद्रीय संस्थांचा उपयोग हा
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेल्या नेत्यांच्या विरुद्ध केला जातोय हे संबंध देशभरामध्ये घडते. यामध्ये मी अनेक उदाहरणं दिली की जशा पद्धतीनं सीबीआय किंवा ईडीचा उपयोग झाला, त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल असतील, अखिलेश यादव आहेत, मायावती आहेत, त्याच्यानंतर रॉबर्ट वाद्रा, पी चिदंबरम, डी के शिवकुमार कर्नाटकचे, राज ठाकरेंना ईडीची नोटीस पाठवली, कमलनाथ यांचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असलेले त्यांचे पुतणे रतन पुरी, अजितदादा पवार साहेबांपर्यंत ईडीनी त्या ठिकाणी त्याचं दिलं. त्याचबरोबर त्यांनी काय या बाबतीमध्ये मग त्यांचं येडियुरप्पा असतील किंवा बेल्लारीचे रेड्डू बंदे असतील किंवा हेमंत बिश्व शर्मा असतील, शिवराज सिंह चौहान असतील, मुकुल रॉय, रमेश पोखरिवाल हे भारतीय जनता पार्टीचे नेते मात्र त्याच्यामधून त्यांनी बरोबर बाजूला ठेवले, कारण यांच्यावरही तशा पद्धतीचे आरोप होते. हे सुद्धा ईडी किंवा सीबीआयच्या रडारवर असायला पाहिजे होते, परंतु यांना मात्र सुरक्षित ठेवलं आणि या त्यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांचा रोग जो आहे तो प्रकर्षाने ठीक आहे. आपला मुद्दा लक्षात येतोय. उमेशजी एकच मिनिट, एक छोटीशी विनंती आहे. आपण बोलत असताना वारंवार आपल्याला फोन येत आहेत, त्यामुळे तुमचा चेहरा दिसेनासा होतोय. कृपया त्यावर थोडंसं काम करा. आपला मुद्दा पोहोचलाय, चर्चेला पुढे न्यायचा आहे, प्रत्येकाला आपल्याला बोलण्याची संधी द्यायची आहे. शेखर चरेगावकर पटकन आपलं उत्तर अपेक्षित करतो. ईडी सीबीआय विरोधात काम करतायत, भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या नेत्यांच्या विरोधात वापरल्या जात आहेत, म्हणून सहकार विभागही वापरला जाऊ शकतो, म्हणून आमचा विरोध आहे, अशा प्रकारचा तर्क समोर येताना दिसतोय. मुळामध्ये उमेशजी जे आता बोलले की ईडीची कार्यवाही होतीये, त्यामुळे सहकार विभागाचा सुद्धा असा पद्धतीचा वापर होईल, तर मला एक समजत नाहीये की जे चुकीचं काम केलं त्याला तुम्ही समर्थन करता आहात का म्हणून. त्यावेळेला अशी नाही, मग शांत बसा ना 2 मिनिटं, की आता जर काय नवीन खाता आलेला आहे ते काय कार्यवाही करते का बघूया. त्याच्या आधीच मला असं वाटतं की अशा पद्धतीचं होणार आहे म्हणून उगीच आपण साप म्हणून भुई धोपटत बसतो का. हा एक भाग झाला. भाग क्रमांक 2 आहे की मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे जे नेते आहेत पवार साहेब यांच्या इतकं सहकारात आता अनुभव असलेला महाराष्ट्रात कुठला माणूस दिसत नाहीये. आता त्यांनी असं काही प्रयत्न करत नाहीये तुम्ही पार्टी की केंद्रात जर नवीन खातं आलेलं आहे त्याचा महाराष्ट्राला कसा उपयोग करून घेता येईल. आता मला सांगा की पूर्वी हे खातं नव्हतं, ते कृषी खात्यात ऍड केलेलं होतं, आता स्वतंत्र झालं म्हटल्यानंतर तुम्हाला हे तरी माहित व्हायला पाहिजे का नाही की ह्याच्यासाठी नवीन प्रोव्हिजन येते, मदत होईल. जे काही साखर कारखान्यांचे, सूत गिरण्यांचे प्रश्न आहेत, पाणी पुरवठा संस्थांचे प्रश्न आहेत, यांना कुठेतरी फंड्स एक्स्ट्रा उपलब्ध होतील, काहीतरी राज्य सरकारला नॅशनल पेमेंट मध्ये पण शेखरजी, ही सगळी भविष्यकालीन उपाययोजना असताना एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही तरी द्यायचा किमान प्रयत्न करा. आपल्याला स्वतःला आठवत असेल, ज्या दिवशी हा निर्णय झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण चर्चा केलेली होती. केंद्रीय कॅबिनेटच्या विस्तारानंतर आपण चर्चा केली होती, तुम्ही त्या चर्चेत होतात. त्या दिवशी विश्वास ठाकूर राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून या निर्णयाचं स्वागत करत होते. आज उमेश पाटील वेगळं बोलतात. या बदलाच्या मागे काय घडलंय, पडद्यामागची काही माहिती तुमच्याकडे आहे का, ती आम्ही देणं अपेक्षित आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो याच्यातलं स्वच्छ भाग असा आहे की पवार साहेबांनी केंद्रीय मधले नवीन खात्याचं स्वागत केलेलं आहे, राष्ट्रवादीनं पण ते केलेलं आहे. आता ते बिघडले 2 दिवसापासून कुठं गणित, तर रिझर्व्ह बँकेनं संचालक मंडळाच्या नेमणुकीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग होऊ नये याचं जे परिपत्रक काढलं त्याच्यामुळे हे राष्ट्रवादीचा युटर्न आता झालेला आहे. हा आता महत्वाचा मुद्दा, हा महत्वाचा मुद्दा. उमेश पाटील, हे खरं दुखणं आहे का? कारण केंद्राच्या कायद्याचा आरबीआयचा काही संबंधच नाही ना. आता केंद्रामध्ये कुठलीही खातं निघाल्यानंतर कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. बरं, चरेगावकरजी एकच मिनिट, आपल्या आक्षेपावर उमेश पाटील बोलतायत, त्यांना संधी देऊयात. उमेशजी, आरबीआयच्या एका परिपत्रकामुळे राष्ट्रवादीचा विरोध सुरू होतोय का सहकार मंत्रालयाला? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांचाही अर्थ विषयाशी काही संबंध नाही. ते हिस्ट्री विभागाचे ग्रॅज्युएट किंवा त्याच्यामधले ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत मंत्रालयामध्ये, ते अर्थ विभागाचे फक्त सचिव आहेत. त्यांना त्यांनी गव्हर्नर केलेलं आहे. फक्त केवळ आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रिझर्व्ह असलेले किती फंड केंद्र सरकारला दिले, जे दिले जात नव्हते यापूर्वी, जे बफर स्टॉक म्हणून आपण ठेवलं जायचं, अडचणीच्या काळात देश आला तर तो आपल्याला वापरता यावा याच्या करता जो राखीव निधी असायचा, तो राखीव निधी किती वेळा शशिकांत कामाची चर्चा नाही चाललेली आहे. रिझर्व्ह बँकेनं सहकारी संस्थांना, राजकीय व्यक्तींना नेमू नये यामुळे राष्ट्रवादीचं दुखणं सुरू झालंय का, असा आक्षेप शेखर चरेगावकर यांनी मांडला. त्याच्यावर आपण कृपया थेट यावं. एक तर काय होतंय की अँकर म्हणून तुम्ही मला फक्त माझं पूर्ण म्हणणं मांडू द्या, मध्येच बोललं की माझा विषयच अर्धा राहतो.
नाही मला उमेशजी, बोलायचं माझी होतं. विनंती आपल्याला नाही, एकच आहे. उमेशजी, आपल्याला माझी एकच विनंती आहे की तुम्ही नेमक्या प्रश्नांवरती बोला. पहिल्या बोलतोय तर प्रश्नाला मध्ये नाही ऐका नाही ना. नाही 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 हा, पहिल्या सांगा, काय प्रश्नाला बोलायचं नाही नाही पहिल्या प्रश्नाला तुम्ही नेलं तो विषय काय बदल का केला ह्या सोडायचा विषय झाला तर केंद्रातल्या मंत्र्यांची यादी वाचत बसलात आणि ईडीकडे विषय नेला. आता तुम्ही हा विषय डायव्हर्ट करता आहात आणि म्हणता आहात की या सरकारमध्ये या पद्धतीचा विषयाला हे केलं. मला एक म्हणायचं आहे की गव्हर्नरांना शिकले का नाही, किपले शिकले, हा विषय आता चर्चेचा नाहीये ना. पुन्हा फंड्स किती वापरले हा विषय नाही, त्याच्यावर आपण स्वतंत्र डिबेट करू ठीक ना. आहे, माझं काय मत आहे, उमेशजींना हा संधी विषय- दिली आहे आपण. शेखरजी, उमेशजींना संधी दिली आहे. अपेक्षा करूयात की उमेशजी आता आपण आपलं म्हणणं 1 मिनिटात पूर्ण करा. रिझर्व्ह बँकेनं सहकारी संस्थांवर राजकीय व्यक्तींची नेमणूक करू नये असं फरमान काढल्यामुळे सहकार मंत्रालयाला राष्ट्रवादी आता विरोध करू लागली आहे का? अजिबात नाही. आणि सहकार मंत्रालयाला सुद्धा विरोध नाही. तुम्ही कृपया करून या संदर्भात गफलत करू नका. विरोध सहकार मंत्रालयाला अमित शहा सहकार मंत्री होण्याला असण्याचं कारण नाही. तो केंद्र सरकारचा अधिकार आहे. त्यांनी ते स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलेलं आहे. केंद्रीय संस्था ही केंद्रीय शासन हे सर्वोच्च असतं. पूर्वी आपल्या देशामध्ये जे सूची तयार करण्यात आल्या, राज्य सूची, समवर्ती सूची आणि केंद्र सूची, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने परराष्ट्र दळणवळण अशा पद्धतीचे संरक्षण या विषयापुरतं केंद्रित पूर्वी होता. हळूहळू त्याच्यामध्ये विषय वाढत गेले. तसा यांनी त्याच्यामध्ये विषय वाढवला, त्याला हरकत असण्याचं कारण नाही. परंतु अमित शहा यांच्याकडे गृह मंत्रालय देखील आहे. त्यांच्या मंत्रालयाने ज्या त्यांच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांचा कसा त्यांच्या विरोधी पक्ष, विरोधी नेत्यांच्या विरुद्ध वापर केला हे प्रकर्षाने देशभर दिसतोय. तसाच वापर या सहकार मंत्रालयाचा होणार नाही कशावरून, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यातून जे काल आरबीआयचं परिपत्रकाच्या बाबतीत जो विषय आता सांगितला, हे परिपत्रकाची सुरुवात आहे. एकूण सहकार संस्थांना आपल्या त्या ठिकाणी आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणून त्यामध्ये त्या सहकारी बँकांच्या मध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे किंवा याच्यावर एकदा शेतकरी नेत्यांनाही बोलतं करूया. आपल्या सोबत 2 प्रतिनिधी आहेत. एक कॉम्रेड अजित नवले आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्या सोबत सरोजताई काशीकर आहेत. दोघांनाही वेळ देतोय. सरोजताई, आधी आपली संधी. ज्या पद्धतीची भीती राष्ट्रवादीला वाटतेय, जे अजून घडलेलं नाही, घडू शकतं अशा पद्धतीची त्यांची भीती आहे, ही साधार आहे का? नाही, ही भीती साधार असण्याचं काहीच कारण नाही आहे. जर आपण असं म्हणतो की महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र अतिशय उत्तम आहे आणि हा जो कायदा केंद्राने केलेला आहे तो खरं तर महाराष्ट्र आणि गुजरात इथल्या सहकार क्षेत्राचा अभ्यास करूनच केंद्राचा सुद्धा कायदा जवळपास त्या धर्तीवरच तयार झालेला आता सध्या तरी प्रथम दर्शनी लक्षात येतो. राहिला प्रश्न आकसापोटी एकमेकावर कारवाई करण्याचा, तर माझ्या मते संविधानाप्रमाणे जर केंद्राने केंद्राचा कायदा केल्यावर त्याच्या अखत्यारीत काम केलं आणि राज्यांनी राज्याचा कायदा तयार केल्यावर राज्याच्या अखत्यारीत काम केलं, एकमेकांच्या सीमारेषा मदतीसाठीच जर ओलांडल्या तर मला असं वाटतं हे सगळे प्रश्न निर्माण होणार नाही. आता काय होत आहे की केवळ राजकारणासाठीच आपण या कायद्याबद्दल बोलतो का, की राज्य सरकारना वाचवण्यासाठी बोलतो? हा कायदा खऱ्या अर्थाने जनतेसाठी केला जात आहे का, की ज्या जनतेला तुम्ही आश्वासन दिलं होतं की बिना सहकार नाही उद्धार, या एका वाक्यात सरशी अनेक शेतकऱ्यांनी सहकार क्षेत्रात स्वतःचे पैसे नव्हते तरी कर्ज घेऊन गुंतवले. मग अशा शेतकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा, राज्यावर की केंद्रावर? अशा पद्धतीचे जर आपण आपसात तंटे करत बसतो तर जनतेला न्याय कसा मिळेल? सरोजताई, आपल्याला असं वाटतं की राज्यात, खास करून महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र अद्यापही स्वाहाकारापासून दूर आहे, हा दावा कोणी करत असेल तर तो सहज पचनी पडेल? हा पचनी पडणार नाही, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात कुठेतरी काहीतरी सुरू आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटतं की आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, किमान ही आशा आहे. अजूनपर्यंत ती आशा यशस्वी झाली असं मला वाटत नाही, कारण बँकांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात गेल्या ते लिलाव रोखण्याचे अनेक काम आणि बँकेत जाऊन बँकेत काय सुरू आहे, त्यांचे काय धंदे काय आहे हे सगळं मला माहिती आहे सर. बिलकुल. आज तो विषय नाही, आज हा विषय आहे की एकदा आपण एखाद्या कायद्याला पाठिंबा देतो
आणि काही कालांतराने आपल्यावर तो कायदा येईल का ही भीती का बाळगतो? जसा 3 कायदे शेतकऱ्यांच्या बाजूचे, ते ठीक आहे. तिन्ही कायदे एकच काँग्रेस मिनिट, त्या सरकारने शेतकऱ्यांच्या कायद्यावर चर्चा सुरू झाली तर ती अजून फार वेगळ्या मुद्द्यावर जाईल. आत्ताच्या घडीला तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. सुरुवातीच्या काळाला एका कायद्याला आपण समर्थन देतो, कालांतरानं मात्र हा कायदा आपल्या विरोधात वापरला जाऊ शकतो हे आपल्या लक्षात येतं आणि मग आपण संबंधित कायद्याच्या विरोधी का बोलू लागतो असा प्रश्न सरोज काशीकरांनी विद्यमान स्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेच्या अनुषंगाने उपस्थित केलाय. कॉम्रेड अजित नवले यांच्यासाठी बोलण्याची वेळ सुरू होतीये. कॉम्रेड अजित नवले, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत सहकारातल्या साखर कारखानदारीला मोडून खाण्याचे कसे किती प्रकार झाले हे मी आपल्याला सांगायला नको. या संपूर्ण प्रकाराच्या विरोधामध्ये आपण आतापर्यंत बोललेले आहात. आता केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन करून या भ्रष्टाचाराला चाप लावण्याचा प्रयत्न होईल असं आपल्याला वाटतं का? आणि राष्ट्रवादीची भीती साधार आहे यावर तुमचा विश्वास आहे का? आपण या प्रश्नावर मला वाटतं ज्यावेळी हे मंत्रालय निघालं बिलकुल त्याच्या दुसऱ्या दिवशी भेटलो होतो. बिलकुल, तुम्ही आणि होता, त्याही शेखर चरेगावकर पण होते, आपण दोघेही माणसं आज परत एकदा आहात. हो, आणि त्यावेळी मी असं म्हणालो होतो की केंद्र सरकारने किती मंत्रालय काढावेत आणि त्यांच्या एका मंत्रालयाचे 2 मंत्रालय करावे की न करावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो वापरला आणि एक वेगळं मंत्रालय स्थापन केलं. त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. अमित शहा साहेबांना त्या ठिकाणी नेमलं यालाही विरोध करण्याचं कारण नाही. तेव्हाही आम्ही केलं नाही आणि आताही आम्ही ते करत नाहीये. प्रश्न त्याच्या पुढचा आहे. त्या बैठकीतही मी उपस्थित केला होता की कदाचित ही मिशन महाराष्ट्राची सुरुवात ठरेल असं मला वाटतंय, असं मी त्या बैठकीत म्हटलं होतं. मला असं वाटतं की आता आपण बरोबर या इतक्या दिवसानंतर तीच आता चर्चा करतोय की महाराष्ट्रातला जो प्रचंड सहकाराची बजबजपुरी सगळ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली, सहकाराचा स्वहकार केला आणि जी एक प्रचंड मोठी साथ महाराष्ट्राच्या विकासाला सहकारातून प्राप्त होण्याच्या शक्यता होत्या त्या संकुचित करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे ज्याला कर नाही त्याला डर नसते, ज्याने कर केलेली आहे त्याला नक्कीच भीती असते. ती भीती आता काही लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं की तो त्यांचा प्रश्न आहे. मग ही आत्ताच्या घडीला कॉम्रेड नवले, ही आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त भीती कोणाला वाटत असावी? आपण स्वतः वाक्यातच असं म्हणालात की महाराष्ट्रात सहकाराची बजबजपुरी झाली, तर ही बजबजपुरी ज्यांनी केली त्यांनी घाबरण्याची गरज आहे, हे खरं की नाही? प्रसादजी, मला आपल्याला नम्रपणाने सांगू द्यात की याला कोणीही अपवाद नाही. ना काँग्रेस आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेस, ना शिवसेनेच्या ताब्यातल्या सहकार संस्था आहे, ना भाजपच्या ताब्यातल्या सहकार संस्था आहे. या सहकार संस्था मुळातच ज्या शेतकऱ्यांना खूप आशा वाटते अशा प्रकारच्या आहेत. त्या गुजरात पासून महाराष्ट्रापर्यंत सगळं मॉडेल तुम्ही तपासून पहा. प्रचंड खाण्याचे उद्योग करण्याचं क्षेत्र बनलेलं आहे. मात्र एक मुद्दा सांगून मी संपवेल की हे एकीकडे करत असताना हेही उमेशजींचं म्हणणं मला पटतंय की शेती आणि सहकार हे शेवटी राज्यांचे विषय आहेत. त्याच्यामध्ये एका विशिष्ट पातळीच्या पेक्षा जास्त हस्तक्षेप हा केंद्रावरून होता कामा नये. कारण प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी असते आणि त्यामुळे शेती आणि सहकाराबाबत आकस बुद्धीनं कोणी काम करणार असेल आणि त्यातून जर एक मोनोपॉली केंद्र सरकारची ही स्थापन करण्याच्या दिशेने जर कोणी जाणार असेल तर त्याचंही समर्थन करता येणार नाही. ठीक आहे, उमेश पाटील आणि शेखर चरेगावकर दोघांना या मुद्द्यांच्या अनुषंगाने बोलतं करूयात. आधी उमेश पाटील बोलतील. उमेशजी, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, अशा प्रकारची म्हण थोड्या वेळापूर्वी कॉम्रेड नवलेंनी वापरली. बरोबर आहे ना, कर नाही त्याला डर कशाला. एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संबंधित असलेल्या कुठल्या नेत्यांनी जर सहकाराचा स्वाहाकार केला असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्या पाहिजे, वेळ प्रसंगी त्यांना तुरुंगात देखील घातलं पाहिजे. याच्याबद्दल आमचं पूर्ण त्या केंद्र सरकारच्या सहकार विभागाला किंवा राज्य सरकारच्या सहकार विभागाला आणि कुठला विभाग असेल त्याला इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भामध्ये सहकार्य राहील. परंतु सहकारच मुळात मुडीत काढायचा. सहकाराच्या बाबतीमध्ये सहजपणे मगाशी आपण बोलून गेलात की बजबजपुरी. आज नॅशनलाइज बँकांच्या बाबतीमध्ये आपण असं बोलत नाही. सहकारी बँकांच्या तुलनेमध्ये नॅशनलाइज बँकेचं एनपीए जे आहे ते कितीतरी पटीने अधिक आहे. केवळ राईट ऑफ करण्यात आलेली रक्कम ही 6.5 लाख कोटी रुपये. विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेल्या माहितीमध्ये 8 वर्षातली 2020 सालची ही आकडेवारी आहे. त्याच्या तुलनेमध्ये 80,000 कोटी एनपीए रक्कम असलेला सहकार विभाग हा छोटा आपण म्हणावा एवढा कमी त्या ठिकाणी एनपीए झालेला आहे.
नॅशनलाइज बँकांमध्ये किंवा नॅशनलाइज ज्या संस्था आहेत, राष्ट्रीयकृत संस्था, उमेशजी. याच्यामध्ये ते संस्था, ऐकून पूर्ण घ्या, या संस्था चालवणारे राष्ट्रीय देश पातळीवरच्या परीक्षा पास होऊन संचालक मंडळावर गेलेले असतात आणि सहकारी यंत्रणांमध्ये स्थानिक पातळीवरचे ते कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन चालवण्याचं स्किल नसलेले तरी सुद्धा सहकारामधून कितीतरी मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवलेल्या हजारो संस्था त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सहकाराच्या बाबतीत राष्ट्रवादीला घाबरण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या पण कितीतरी सहकारी संस्था आहेत, शिवसेनेच्या लोकांच्या कितीतरी आणि काँग्रेसच्या पण कितीतरी लोकांच्या सहकारी संस्था आहेत. त्यामुळं आम्ही कुणाला घाबरण्याचं कारण नाही. फक्त ठरवून एक विरोधी पक्षाचे आहेत म्हणून टार्गेट केलं जाऊ शकतं, हे पूर्वानुभव जो आहे त्यांचा त्या डिपार्टमेंटचा वेगवेगळ्या, त्याच्यावरून ही शंका फक्त व्यक्त केली जाते. ठीक आहे. शेखर चरेगावकर, आपण आता बोलणार आहात. राष्ट्रवादी म्हणते की ते तर घाबरतच नाहीयेत. एका बाजूला ते घाबरत नाहीयेत, दुसऱ्या बाजूला त्यांना संभाव्य कारवाईची शक्यता वाटून विरोध करावासा वाटतोय. या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत शेखरजी? नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता कुणी असला तरी तो हेच बोलणार आहे की यांना शिक्षा झाली पाहिजे, जे चुकीचं काम केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे, तुरुंगात गेले पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळे म्हणणारच आहे. म्हणण्याचा भाग असतो. प्रत्यक्ष अशी स्थिती आहे की तुम्ही जर आता जिल्हा मध्यवर्ती बँका, राज्य सहकारी बँक, आता राज्य सहकारी बँकेवरती प्रशासक आहे, ह्या सरकारने अजून का तिथे निवडणूक लावून संचालक मंडळ आणलं नाही मला माहिती नाही. पण जिल्हा बँकांच्या तुम्ही जर का अभ्यास केला तर याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक मोठ्या प्रमाणामध्ये संचालक असलेले आपल्याला दिसतील. आता प्रश्न काय झालेला आहे, राज्यातल्या जिल्हा बँकांच्या निवडणुका जाहीर व्हायला लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या तोंडावरती रिझर्व्ह बँकेने हे जे परिपत्रक काढलेलं आहे, त्या परिपत्रकामुळे हा गोंधळ उठलेला आहे की यातले निम्मे अर्धे मंत्री आत्ताच्या मंत्रिमंडळातले हे त्या जिल्हा बँकांमध्ये, म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या गादीला आव्हान मिळालंय, आपल्या हातातून संस्था जाऊ शकतात अशी भीती कोणाला तरी वाटायला लागली आहे. पण याबरोबरच कॉम्रेड अजित नवलेंनी एक महत्वाचा मुद्दा समोर आणला, तो त्यांनी मूळ चर्चेत सुद्धा मांडला होता. आज त्याचा पुनरुच्चार केलाय की सहकार मंत्रालयाचा जन्म म्हणजे मिशन महाराष्ट्राची सुरुवात. भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्याला चर्चेत त्याचं उत्तर देणं अपेक्षित करतो मी. नाही, मी तुम्हाला ते सांगितलं की याच्यामध्ये संस्था ताब्यातनं जाणार वगैरे हा भाग नंतरचा आहे. आता प्रश्न मुळावर काय आलेला आहे, आमदार आहे, मंत्री आहे आणि तो निवडणुकीला उभा राहणार नाहीये की ज्याची आमदारकी आणि मंत्री. शेखरजी, आपण ही चर्चा हव्या त्या रस्त्यावर नेताय. मिशन महाराष्ट्रावर बोलणार आहात? नाही, ते सांगतो की मला तेच म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला पवार साहेबांसारखं एक खंबीर नेतृत्व सहकारातलं आहे, त्यावेळेला त्यांनी या कायद्याचं समर्थन करून महाराष्ट्रातल्या सहकार चळवळ सक्षम करण्याला कसा उपयोग करून घेता येईल केंद्राचा. ठीक आहे, पण शेखरजी, सहकार मंत्रालय स्थापन करून राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का? थेट मीच मुद्द्यावर येतो, तुम्ही तर येत नाही आहात. मला तीनदा विचारावं लागलं आपल्याला. नाही, मला सांगा ना, असं कुठलाही निर्णयच घेतला नाही तर केंद्र सरकारनं सरकार अस्थिर करण्याचा. हे कार्यवाही पहिल्यापासून चालू आहे. ही कार्यवाही पहिल्यापासून चालू आहे. एक मला प्रश्न विचारायचा आहे. बिलकुल विचारा. 30 सेकंदाचा वेळ आहे फक्त आपल्याकडे. पटकन उमेशजी. सुभाष देशमुख हे माजी सहकार मंत्री होते. त्यांची लोकमंगल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक अगोदरपासूनच केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या अंतर्गत येते. त्या बँकेच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्ये रोखीनं पैसे पकडले गेले. त्या बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आताच सहकार मंत्रालय जर प्रसंग आला तर त्यांच्या विरोधात कारवाई करणार का? ठीक आहे, उत्तर घेऊयात, पटकन उत्तर घेऊयात. शेखरजी. 100%. मला एकही उदाहरण असं सांगा की कायद्याचा वापर भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता चुकला किंवा एखादा नेता चुकला तर त्याला केलेला नाही. पंकजाताई मुंडेचं उदाहरण आहे. नाही, सगळे त्याची पण चौकशी झाली. तुमचं सरकार येऊन आता 2 वर्ष झाली, तुम्ही चौकशी करतात, तुम्ही काय निर्णय घेत नाहीये? मग ह्याचा अर्थच तो असा आहे की प्रत्येक पक्षाने आपापली बाजू मांडत असताना आमचं काही नाही म्हणायचं. इकडे नाही म्हणता मग घाबरता कशाला? माझं तर समर्थन. तुमचं अजितदादांना तर तुम्ही क्लीन चिट दिली ना तुमचं सरकार असताना. मग आम्ही तेच सांगितलं की जे आलं त्याला आम्ही हो म्हटलं, ज्याला नाही म्हटलं त्याला नाही म्हणणार. आता अजितदादांना आम्ही क्लीन चिट दिली समजा, असं आपण गृहीत धरूया. त्यांचं त्यामध्ये सिद्ध झालं नसेल त्यावेळी क्लीन चिट दिली. जर का त्याच्यामध्ये कुणाला दोष देता येत नसेल, दोष नसेल, ठीक आहे. शेखरजी, वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात आणि आपापली मतं मांडली, त्याबद्दल आभार. चर्चेला वेळ मर्यादेपोटी आपण तुर्तास इथंच थांबवतोय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.